सध्या भारतामध्ये एक न्यूज जास्त चर्चेत आहे. 25 लाख विद्यार्थी नीटचा पेपर देत होते आणि 25 लाख विद्यार्थी ॲट ए टाइम पेपर देत असताना तो पेपर लीक होतो. त्याच्यामधले 130 क्वेश्चन जशाल तसे फॉरवर्ड केले जातात. म्हणजे विचार करा, जर हा पेपर लीक होत असेल तर कुठून लीक होत असतो? टॉपच्या लेवलवरून. नंतर ग्राउंड लेवलला तो पेपर येत असतो. म्हणजे सिस्टीममध्येच चोर बसलेले आहेत. म्हणजे पेपर लीक करणारे चोर आहेत. ही तर गोष्ट सरळ सरळ दिसायली. म्हणजे आता डबल पेपर घ्यायचा का? डबल विद्यार्थ्यांनी तिकडं सेंटरला जायचं का? डबल पैसे कुठून टाकायचे? हां, म्हणजे तुम्ही यंत्रणा म्हणले की काही कामं करायले. अरे यंत्रणा कशी काम करते? व्यवस्थित काम करते. अरे तुम्हाला यंत्रणाच सांभाळा येत नसेल तर हा फक्त उजेड झालाय की नीटचा पेपर लीक झालेला आहे. आता मध्ये किती सिस्टीमच्या मध्ये किती खोळ असेल, ह्याच्यामध्ये किती चोर असतील. हां, पेपर एवढे विद्यार्थ्याचं नुकसान करायचं, अहोरात्र प्रयत्न अभ्यास करायचा आणि जे भांडवळ पैसे देऊन, ज्यांच्याकडे मायबापाकडं भरपूर सारा पैसा आहे, पैसे द्यायचे आणि पेपर लीक करायचा, हे काय कामाचं आहे असेल? थोडं तरी लाजा वाटू द्या. लाज नाही तर थोडी ती शरम वाटू द्या तुम्हाला. पेपर लीक करायले, ते लेकरं अभ्यास करायलेत, उद्या चालून हे डॉक्टर होणार आहेत आणि आता हे सिस्टीममध्ये गेले डॉक्टर होण्यासाठी, तर काय लोकांची सेवा करणार आहे ते? हां, तुम्ही जर असे बाणगुळं लावले समजा, ज्याला काय पैसे द्यायचे, पैसे देऊन नीट क्रॅक करायची, डॉक्टर व्हायचं आणि लोकांना ट्रीटमेंट द्यायची. काय ट्रीटमेंट देणार? सगळं लोकाला लुटूनच खाणार आहे ते. सगळे चोर आहे ते. इथून तिथून सगळे चोरं भरलेले सिस्टीममध्ये. हे सिस्टीम खोकळा झालेली. ह्याच्या आधी पेपर लीक, आता पेपर लीक, एवढे पेपर लीक व्हायलेत. अरे बाप, एक पेपर म्हणजे एका विद्यार्थ्याला समजा उदाहरणार्थ आपण 500 रुपये बी घेतले, तर 500 रुपये एका विद्यार्थ्याकडे जर घेत असतील तर 25 लाख विद्यार्थी आहेत. किती पैसे घेतले असतील यांनी?